दुर्योधना कुरवाळी वदना मने ऐश्वर्य भोग भोगिता मना काय खेद झाला. तुम्ही काय करा, त्या दुर्योधनाला जवळ बोलावून घ्या आणि त्याला प्रेमाने विचारा. त्याच्या पाठीवरून हात फिरवा, तोंडावरून हात फिरवा आणि त्याला विचारा, अरे एवढे राज्याचं सुख वैभव असताना सुद्धा तुला कशाची चिंता लागली आणि असा त्रस का झाला, असं जवळ बोलावून विचारा, असं शकुनी राजा धृतराष्ट्राला म्हणतो. दुर्योधन बोले ते वेळी भुजंग फणेची सावली तेथे मंडुकाशी निद्रा लागली आयशे घडेल की सांग पा. दुर्योधन म्हणू लागला, सापानं अशी फणी काढली डुलाय लागला आणि त्याची सावली खाली पडली आणि त्या सावली खाली बेंडकानं झोपायचं ठरवलं. त्या सावली खाली बेंडकाला झोप येईल का? आता अशी फणी काढली, तू सावली पडली, आता इथं नाही आली आणि त्या सावली खाली बेंडकानं ठरवलं निवांत झोपायचं. लागल का त्याला झोप? नाही लागणार. आणि तशी अवस्था दुर्योधनाची झालेली आहे, झोपच लागणार चिंतेमुळं. अशा प्रकारे सर्पे क्रोधे ज्याचा चिरण दृढ धरिला आडी घालो तो व्याघ्र बैसला माने येऊन रक्तपान करावया. एखादा माणूस झोपलेला, पायाकून सर्पानं आडी घातली महाग पायाला आणि फणी काढली आणि पाठीमागून वाघ आता मानेवर बसणार आहे, रक्त पिणार आहे. मग त्याला सुख वाटल, समाधान वाटल. पायामध्ये साप वेडा घातला, फस 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 करू लागला आणि पाठीमागून येऊन वाघ गुर्र गुर्र करू लागला. मग तिथं समाधान वाटेल का त्याला? आनंद होईल का? आणि ती अवस्था दुर्योधनाची झालेली आहे. सरकरेचे लाडू वळून त्याच्या मुखात घातले नेऊन त्याचा तो स्वाद घेईल पूर्ण घडेल काय सांग पा. असं घडेल का कधी? पायामध्ये सापानं आळी घातली आणि डोक्याकून वाघ बसलाय नरड फोडण्यासाठी आणि त्याला दिवाळी आली तेवढ्याला. लाडू, करंजा, मुळे, काटेकुंडुळे, शंकरपाळे सगळे पदार्थ केले आणि म्हणजे आता तुम्ही पोटभर जेवा. जेवण का? तो वाटेत साप, डोकेकडून वाघ, नाही जेवणार महाराज, त्याला गोड लागणार नाही, अजिबात लागणार नाही. आणि ती अवस्था दुर्योधनाची झालेली आहे. शत्रूचे ऐश्वर्य देखोन माझे निभो पाहती प्राण की देश त्याग करून सेविन विपीन एकदा. दुर्योधन म्हणू लागला, शत्रूचं धन बघून माझा प्राण जातो. असं झालं मला. किती वैभव आहे, किती संपत आहे, ते बघितल्यापासून येडच लागलं महाराज दुर्योधन. आणि येड लागलेल्या माणसाला त्याला प्राणच जातो का नाही? आणि ती अवस्था माझी झालेली. मला वाटतं एकतर अरण्यामध्ये जावावं आणि जीव द्यावा, नाहीतर मरून जावावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी दुर्योधन म्हणू लागलेला आहे. मै सवे चालता जळी बुडालो अवचिता द्रौपदी हसली तो चित्ता खेद वाटे माझिया. त्या मय सभेमध्ये काय माझा कमी अपमान झाला का? तिथं गेलो चलत चलत पाण्यामध्ये पडलो. आता मी राजा, हस्तिनापुराचा राजा, आणि पडल्यानंतर मला द्रौपदी हसली. माझा साधा अपमान झाला का? आणि माणूस पडला, एकटा माणूस असावा आणि पडावा. माणूस लागलेलं बघत नाही, बाजूला बघतो, इकडं तिकडं बघतं का नाही? कुणी आपल्याला बघितलं का? आणि बघितलं तर लयच आपण वाटतं माणसाला. आणि तसं मी पडलो ना तिथं, द्रौपदी हसली ना मला. तिनं हसायला पाहिजे होतं का? कमी अपमान आहे का? राजा पडणं आणि प्रजेनं हसणं कमी अपमान आहे का? म्हणून करता मला वैताग आलेला आहे आणि
हे ठू वाटत नाही अशी अवस्था माझी झालेली आहे, असा दुर्योधन आपल्या बाबाला म्हणतो. मार्ग म्हणून मी चालत, तो कपाळे भिंता दळत. भीम म्हणे अंध सुत, यथार्थ होशी सत्य तू. चलत चलत तिथलं मला काय अंदाज लागला नाही, सहज चाला गेलो. मला वाटलं दरवाजाच आहे म्हणून डायरेक्ट गेलो, भीतीवर आदळलो. दन दिशेनं डोकं आदळलं आणि भीम मला काय म्हणला, मला वाटलं की धृतराष्ट्रच आंधळा आहे, पण त्याचे पोरं सुद्धा त्याच्यासारखेच आंधळे, ते आज मला कळालं असं भीम मला म्हणलं. नाही का जीव देव वाटला नाही का. अशा प्रकारे त्या ठिकाणी दुर्योधन म्हणू लागलेला आहे. हृदय पिती दुर्योधन, मी आता वीस भक्षी. मी पावलिया मरण, नांदे घेऊन पांडवा. बाबा मी आता वाचणार नाही, मला वाचायचं नाही, मला वैताग आला. मी आताच विष प्याणार आणि मरणार. होय, मग त्या पांडवाला आणा आणि आनंदानं हस्तिनापुराचं राज्य करा, असा त्या ठिकाणी वैतागून त्यागून दुर्योधन आपल्या वडिलाला बोलत आहे. धृतराष्ट्र म्हणे हा वृत्तांत, विदुरास सांगावा समस्त. दुर्योधन म्हणे तो चिंतित, आमचा घात सर्वदा. धृतराष्ट्र म्हणतात, दुर्योधना मला सांगितलं ती योग्य सांगितलंय, आता हीच सगळी बातमी विदुर काकाला सांगावं, विदुर काकाला माहिती द्यावी. दुर्योधन तेवढ्यामध्ये म्हणतो, तो विदुर आमचं वाईट चिंतितो, आम्ही कौरव सगळे मला वाटतात त्या विदुराला, आमच्या उन्यावर आहे तो विदुर, मग त्याला कशाला सांगायचं, असं त्या ठिकाणी दुर्योधन बोलू लागलेला आहे. आमचा अपमान करून पांडवाचे वर्णितो गुण, चक्रप्रस्थाचे राजे देऊन प्रबर केले तेने ती. ते विदुर काका वेळोवेळाला आमचा अपमान करतात आणि पांडवाचं गुणवर्णन करतात. होय, वेळोवेळेला आतापर्यंत विदुरानं जी केलंय का, आमचा अपमानच केलाय, आमचं गुणच बघितलंय आणि पांडवाचा सन्मान करतात आणि पांडवाचं हित करतात. आतापर्यंत इंद्रप्रस्थाचं राज्य विदुर काकानं त्यांना दिलं ना, म्हणून ते तिथं मोठे झाले. आमच्या उन्यावर येतो काका म्हणून करतात, त्या काकाला सांगायचं नको. विदुराची बुद्धी कुटील, आम्हा समजता मारवी. तुझ पांडवाचे द्वारे बैसवील, भनंग प्राय निवडी. आमच्या विषयी विदुर काकाची बुद्धी खोटी आहे, आमच्या विषयी विदुर काकाचे विचार चांगले नाहीत. विदुर काका आम्हाला निश्चित मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही मेलो की तुम्हाला पांडवाच्या दारामध्ये ती विदुर काका बसवतील. मग त्याच्यासाठी त्यांना सांगायचंच कशाला. आपल्या जर विरोधात असतील, आपलं जर त्यांना पटत नसेल, मग त्यांना सांगणं नको. दग्ध कांतारी वानर, हिंडे दैसा सुधातू. की दरिद्री ओढवी कर, अन्न लागी घरोघरी. एखादा वानर आहे, वानर आहे आणि जळालेलं अरण्य, जळालेल्या अरण्यामध्ये फळं, त्याला भूक लागली, फळं बघण्यासाठी फिरू लागला. जळालेल्या अरण्यामध्ये कुठले फळं भेटणार आहे, सगळं अरण्य जळालं म्हणा, काही तिथं राहिलं नाही शिल्लक. आणि तिथं तो बघू लागला फळं खाण्यासाठी, त्याला काय सापडणार नाही. किंवा एखादा दरिद्री माणूस आहे महाराज, दरिद्री माणूस जसं अन्न खाण्यासाठी शोधितो, त्याला जसं अन्न भेटत नाही, आणि ती अवस्था आमची झालेली आहे.